नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. प्राधान्य याच्याबद्दल मला काय वाटतं ते विचार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. बघा माझे विचार पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. वसुधा सतत काही ना काही करत असे. तिला नुसतं शांतपणे काहीही न करता बसलेलं कोणी कधीच बघितलं नव्हतं. तिला अनेक गोष्टींची आवड होती. नवनवीन गोष्टी शिकून घ्याव्यात असं तिला वाटत असे. त्यासाठी ती खूप प्रयत्न करत असे. तिचा तो स्वभावच होता. स्वतःला सतत गुंतवून ठेवण्याच्या तिच्या स्वभावाला लहानपणी खतपाणी घातलं गेलं. आता ते तिचं व्यसनच होऊन बसलं. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही मर्यादा असतातच. लहानपणी आधी अभ्यास सांभाळून नंतर वेळ मिळेल तेव्हा छंद असं बाळकडू मिळालं. तेच आयुष्यभर अंगवळणी पडलं. मोठी झाल्यावर अभ्यासाची जागा प्रापंचिक जबाबदाऱ्यांनी घेतली. आधी घरकाम आणि मग छंद अशी परिस्थिती निर्माण झाली. आता वसुधाने 50 ओलांडली. निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य हातातून निसटून गेलं. तिच्या हाती काय लागलं यापेक्षा करायच्या राहिलेल्या गोष्टींची यादीच जास्त मोठी होती. अजूनही तिच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या संपत नव्हत्या. शिवाय तिला आता आपल्या प्रकृतीचीही काळजी घ्यायला हवी. म्हणजे काहीही करायचं तर आधी तब्येत ठणठणीत हवी. हे फक्त वसुधाच्याच बाबतीत घडतं असं नाही. 90 ते 95% लोकांच्या बाबतीत असंच घडतं. म्हणजे प्रणवला गिटार वाजवायची खूप आवड होती. पण जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या आणि गिटारवर धुळीचे थर वाढू लागले. मध्यम वयाचं झाल्यावर आयुष्याला थोडी स्थिरता आलेली असते. हाताशी थोडाफार पैसाही असतो. म्हणजे कलेसाठी थोडाफार खर्च करणंही शक्य असतं. पण तेव्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असावं लागतं. गाण्याच्या 5-6 परीक्षांपर्यंत मजल मारलेल्या व्यक्तींना विशारद पूर्ण करण्यात आता स्वारस्य राहिलेलं नसतं. आता त्यांना दुसरंच काहीतरी शिकावंसं वाटत असतं. असो. म्हणूनच फार थोडं आयुष्य आपल्याला लाभलेलं असतं. म्हणजे अगदी 80-90 वर्षाचं आयुष्य जरी असलं तरीही आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि करायच्या राहिलेल्या किंवा शिकायच्या राहिलेल्या गोष्टी यांची यादी न संपणारी आहे. याची जाणीव अगदी लहानपणापासून व्हायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वयात जे शिकावंसं वाटेल ते शिकून घेता आलं पाहिजे. त्याच्यासाठी समन्वय साधता आला पाहिजे. धन्यवाद.